अनुदान घोटाळा प्रकरणी 5 ग्रामपंचायत अधिकारी निलंबित, मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी केली कारवाई। नैसर्गिक आपत्तीत शेतकऱ्यांना दिल्या जाणाऱ्या अनुदानाच्या वाटपात घोटाळा झाल्याचा ठपका ठेवत जालना जिल्ह्यातील 5 ग्रामपंचायत अधिकाऱ्यांना निलंबित करण्यात आले। जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती PM मिन्नू यांनी आदेश काढत ही कारवाई केली असून या निर्णयामुळे ग्रामपंचायत अधिकारी वर्तुळात मोठी खळबळ उडाली। शुक्रवार 26 सप्टेंबर 2025 रोजी दुपारी 1 वाजता या संदर्भातील माहिती सूत्रांनी दिली। निलंबित करण्यात आलेल्या अधिकाऱ्यांमध्ये MT रुपनर, SP देवकुंडे, DB नारळे, SG चांदणे आणि ND बरिदे यांचा समावेश आहे। या अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांसाठी केंद्र आणि राज्य शासनामार्फत मिळणाऱ्या अनुदान वितरणात गंभीर अनियमितता केल्याचं प्राथमिक चौकशीत निष्पन्न झाले। या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने निलंबनाची कारवाई केली। दरम्यान ही कारवाई अन्यायकारक असल्याचा आरोप जिल्ह्यातील ग्रामपंचायत अधिकारी युनियनने केलाय। युनियनचे जिल्हाध्यक्ष DB काळे यांनी इतर पदाधिकाऱ्यांसह जिल्हाधिकारी आणि मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना निवेदन सादर केलं। या निवेदनात निलंबनाची कारवाई तात्काळ रद्द करण्याची मागणी करण्यात आली। युनियनच्या म्हणण्यानुसार संबंधित अधिकाऱ्यांवर करण्यात आलेले आरोप ठोस पुराव्यावर आधारित नसून काही तांत्रिक कारणांमुळे त्यांच्यावर कारवाई करण्यात आली। त्यांना अन्यायकारक शिक्षा दिली गेली आहे। प्रत्यक्ष जबाबदार असलेल्या काही घटकांवर कारवाई न करता केवळ काही निवडक अधिकाऱ्यांना निलंबित करण्यात आले असल्याचा दावा करण्यात आला। या घडामोडीमुळे जिल्हा प्रशासन आणि ग्रामपंचायत अधिकारी यांच्यात तणाव निर्माण झाला असून पुढील काही दिवसात यावर मोठा वाद निर्माण होण्याची शक्यता वर्तवली जाते। शेतकऱ्यांच्या मदतीसाठी असलेला निधी भ्रष्टाचाराच्या विळख्यात अडकत असल्याची चर्चा जनतेत सुरू असून या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी अशी मागणी नागरिकांकडून होतीये।